हॅलो, आईच्या क्यूट स्माइलने आजच्या ब्लॉगची सुरुवात होते. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक टू माय ब्लॉग. इट्स मी दिव्या दिलीप, तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे अँड व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघितलेलात की आम्ही बोललेलो की सकाळी 5 वाजता निघणार आहे आणि ऑब्व्हियसली आम्ही सकाळी 5 वाजता ऑन टाइम निघालो आणि आमचं सामान होतं आतमध्ये गाडीमध्ये, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आम्हाला पॅकिंग करायचं, सो आम्ही तयारी करून खाली उतरलेलो. तोपर्यंत काका सगळं त्यांचं लॉक केलंय की नाही वगैरे ऑब्व्हियसली सगळं चेक करून येत होते. तोपर्यंत आम्ही खाली बसलेलो, टाइमपास करत होतो. आई इकडे पाण्याची बॉटल रिकामी करते बिकॉज एक दिवस झालेलं होतं त्या पाण्याला आणि काकांकडनं आता फ्रेश पाणी तर भरणारच होतो, त्यामुळे मग आई बॉटल रिकामी करत होती. तोपर्यंत मी टाइमपास करत होती. भावाने गाडी रिव्हर्स घेतलेली आणि फायनली काकांची एंट्री झाली. काका विचारतात आहे मला की काय करते. मी बोलले तुम्ही येईपर्यंत टाइमपास करत होती, अजून काय करणार. सो आम्ही निघालो. काकांचं फायनली 10 मिनिटं लेट केलं काकांनी आणि निघालो आम्ही मस्तपैकी. आणि विचारतात ते बॉटल कुठे ठेवू. मी बोलले आता तुमच्या बरोबरच ठेवा. रात्रीच आमच्या सामानाची पॅकिंग झालेली होती, त्यामुळे सगळे सेटल डाऊन झालो आणि गणपती बाप्पा मोरया बोलत प्रवासाची सुरुवात केली आणि पुण्यावरून निघालो. खूप एक्सायटेड होतो. सकाळ 5:30 वाजलेल्या आम्हाला निघेपर्यंत आणि रस्त्यावर कोणच नव्हतं. ट्रॅव्हल करताना जर रस्त्यावर कोण नसेल तर ड्रायव्हिंग करताना खूपच मजा येते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. सकाळचं क्लायमेट छान होतं, पाऊस नव्हता मेन म्हणजे. अँड लुक ॲट दिस ब्युटी. ब्युटीला स्टार्ट झालेली आहे आणि कोकणात जाताना हाय हाय इतना सुकून. आणि हे बघा आमचे पाठचे पॅसेंजर रात्री पॅकिंग करून खूप दमलेत, त्यामुळे सगळेजण झोपलेत. बट मी माझ्या भावासोबत जागी आहे, ड्रायव्हिंग करतोय, सो कोणतरी जागा पाहिजे. 1 hour later. निघून आम्हाला 2.5-3 तास झालेले. भूक लागलेली. ऑब्व्हियसली सकाळी 5 वाजता निघालेलो, काही खाऊन न निघालेलो. सो हॉटेल विसावा इथे फ्रेशनअप होण्यासाठी थांबलो, नाश्ता ऑर्डर केला आणि ज्यांना ज्यांना जे जे पाहिजे त्यांनी मागवलं आणि फुल आनंदात मजा करत करत खाल्ला. गडबड बडबड असते आमची. सो ते करत करत नाश्ता केला, पोट पॅक करून निघालो. आणि जसं मी तुम्हाला बोललेली की कराडच्या इथे आलेलो. सो कराडमध्ये होतो आम्ही आणि ही आहे समोर जी दिसते आहे ती आहे कर्नाटक बॉर्डर. सो आम्ही आमचं आता महाराष्ट्र सोडून कर्नाटक बॉर्डर इन करतोय आणि समोर जो जातो आहे तो आहे गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे. आणि आम्ही निपाणी मार्गे जाणार आहे. निपाणी, आजरा, आंबोली घाट आणि त्यानंतर आमचं सुंदर असं गाव. आणि हे आहे हॉटेल कावेरी, सर्वात फेमस, जिथे स्टॉप घेतात सगळेजण फ्रेशनअप होण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी. बट आम्ही एवढे एक्सायटेड होतो की आम्हाला आता कुठे उतरायचं नव्हतं, सरळ गावी जायचंय. इकडनं जवळपास 1.5 तासाचं आमचं अंतर आहे आणि मला एवढा कंटाळा आलेला की कधी येणार घर हाच विचार करत होते मी. आणि हे समोर आहे बिग बॉस हॉटेल. बघा मुंबईला पण बिग बॉस चाललंय, इकडे पण बिग बॉस चाललंय. सो सगळीकडे बिग बॉस चाललेलंच आहे. अँड लुक ॲट दिस, वेलकम टू सिंधुदुर्ग. सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणात सुरुवात झालेली आहे आणि ब्युटी स्टार्ट झालेली आहे. I got guns in my head and they won't go. Lyrics in my head and they won't go. I got. हा आहे सर्वात फेमस आंबोली घाट. एवढा सुंदर घाट आहे ना, त्याच्यावर प्रवास करताना काही वेगळीच फिलिंग आहे. आणि त्याच्याच बरोबर पायथ्याशी आमचं सुंदर असं पारपोली गाव आहे. त्याला फुलपाखरूचं गाव पण असं म्हटलं जातं आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रजाती आहेत फुलपाखरांच्या, त्यामुळे त्याला फुलपाखरू गाव असं म्हटलं जातं. आणि हे आहे फेमस आंबोली घाटावरचं आंबोली धबधबा, जिथे पाणी नाहीये सध्या तरी पण बघण्यासाठी एवढी लाईन लागलेली आहे. खूप लांबून लोक येतात. सो हा आहे सर्वात फेमस आंबोली धबधबा. जसं मी म्हटलं पाऊस नाहीये तिथे, त्यामुळे सध्या तर पाणी नाही आहे. मे महिना होता, एवढा पाऊस लागलेला नव्हता. आणि हे समोरून जो रोड जातो आहे तो आहे दानोली मार्गे, दानोली सावंतवाडी. आणि आमच्या गावाला जाताना आम्ही हा टर्न घेतला आहे जो आहे देवसू मार्गे, देवसू ओवळीया आणि त्याच्यानंतर देवसू वरचीवाडी आणि त्याच्यानंतर पारपोली गाव येतं. हे आहे समोर जातो तो ओवळीया आणि हा साईडला जसं देवसू लिहिलेलं आहे ते देवसू वरचीवाडी आणि त्याच्यानंतर आमचं पारपोली गाव येतं. जे कोकणात राहतात त्यांना माहितीच आहे, वरचीवाडी खालचीवाडी हे प्रत्येक गावामध्ये असतं. सो इकडनं स्टार्ट होईल आमचं गाव पारपोली, जे मी तुम्हाला बोलली की त्याला फुलपाखरूचं गाव पण म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रजाती भेटतात फुलपाखरांच्या. जवळपास 360 प्रजाती आहेत फुलपाखरांच्या आमच्या गावात आणि ते बघण्यासाठी महोत्सव पण ठेवलेला होता. त्यात भरपूर प्रतिसाद होता, त्यामुळे
जास्त करून लोक फुलपाखरू बघण्यासाठी पण येतात आणि सध्या तर जास्त गाड्या नसतात गावात, त्यांच्या रेग्युलर ज्या गावात गाड्या येणाऱ्या त्याच आहेत. पर्सनल व्हेकल प्रत्येकाच्या आहेत. बट जसं मी तुम्हाला बोललेली, समोर आहे तो आंबोलीचा घाट आणि एवढा हिरवागार आंबोली घाट आणि त्याच्यातून जेवढे धबधबे आहेत त्या धबधब्यांचं सगळं पाणी आमच्या इथे खाली नदीला येऊन भेटतं आणि छान क्लायमेट आहे. रस्ते रिकामी होते कारण ट्रॅव्हल जास्त नसतात गावाला, ज्यांच्या पर्सनल व्हेकल आहे त्याच चालतात आणि त्यात ही निसर्ग ब्युटी जी ग्रीनरी दिसते तुम्हाला, त्यामुळे क्लायमेट एकदम छान झालेलं, थंड होतं. पावसाची गरज वाटत नव्हती. जवळपास 2:30-3 वाजलेले तरी पण थंड वातावरण होतं आणि आता 2 मिनिटात आपण आपल्या घरी पोहोचणार आहे. आम्ही गावच्यात एंट्री केलेली आहे आणि हे समोर जे नारळाचे झाड दिसतात आहे ते वेलकम गेट कसा दिसतोय आणि समोर जे ऑरेंज कलरचं आहे ते आमचं घर आहे. फायनली आम्ही आलो घरी आणि जी लेफ्ट हँड साईडला समोर मी बोललेली आंबोली घाट दिसतोय पूर्ण, त्याच्या बरोबर पायथ्याशी झालेलो आहे आपण आणि एक्साइटमेंट लेवल वाढली आहे. समोर घर बघितलं, फायनली आलो आम्ही आणि हे जे ऑरेंज कलरचं आहे ते माझं घर आहे. वेलकम टू आवर होम. आम्ही उतरलो, मस्त काका आणि काकी उभे आहेत. ही माझी मोठी काकी आहे, हे माझे मोठे काका आहे आणि हा आमचा आहे खळा. खळा ऑब्व्हियसली कोकण लोकांना माहिती असेल की खळा म्हणजे काय आहे ते. ही आहे फेमस आमची ओमणी. सो सगळ्यांना हाय करून फ्रेशन अप झालो आणि आराम केला. Later that same evening. संध्याकाळी मी, हा माझा भाऊ कौस्तुभ, आम्ही दोघं आलो दाणोलीमध्ये. दाणोलीमध्ये हे फेमस भजीचं दुकान आहे. ज्यांना माहिती असेल, जे या एरियात राहतात आणि आमच्या गावाच्या बाजूला राहतात, सो हे आहे दुकान दाणोली बाजार आणि आम्ही स्नॅक्स घेऊन आम्ही निघालो. ही आमची फेवरेट सवारी. सो आमच्या सवारीला घेऊन आम्ही निघालो परत आमच्या घरी. Later that night. रात्री आम्ही निघालेलो डिनर पार्टीला. ते म्हणजे आमच्या आत्याच्या मुलांनी ठेवलेली डिनर पार्टी. आम्ही पण आलेलो आहे. एक वेगळा आनंद होता, त्यामुळे सगळेजण तयार होतो. काका बोलतात ते कुठे चालले, पण आम्ही निघालो कारण लेट झालेलो खूप आणि यायला पण लेट होतं. तर ते ऑब्व्हियसली सांगत होते की लवकर जावा आणि व्यवस्थित या, पाऊस पडला तर थांबा, हे सगळे इन्स्ट्रक्शन देत होते. पॅरेंट्स आहेत तर आहेच सगळं आणि ते आम्ही बांधायला येऊन थांबलेलो. चाललेलो गोव्याला. धारगळच्या आसपास हॉटेल होतं, तिथे पार्टी होती. सो गोव्याला जायच्या अगोदर एवढा जो पाऊस चालू होता आणि आम्ही आमच्या 2 आत्तेच्या मुलांची वाट बघत होतो. ते लोक इथेच आम्हाला भेटणार होते. सो एवढा पाऊस चालू होता आणि हा एक आलेला आहे आत्तेचा मुलगा, तो पूर्ण भिजून आलेला होता आणि आम्हाला विचारतोय की काय झालं काय नाही आणि दाखवतोय किती भिजलाय वगैरे सगळं आणि थंडी वाजत होती त्याला आणि मोठा भाऊ त्याचाच आला नव्हता. सो तो थांबणार होता आणि मला विचारतो की हे कोणाला दाखवणार म्हणून. तर मी बोलली तुझाच व्हिडिओ काढते आणि लाजला लगेच. सो हा एक कॉमेडी वन आणि दुसरा भाऊ बघा आला. पडला कसा? अरे हो जेवण भेटणार. पडला कसा? माझ्या गाडीवर लागलेला बट बिट्टू जा रे, त्याला जरा मदत कर जा. ऍक्च्युली त्याच्याबरोबर एक किस्सा झालेला. बिचारा एवढ्या पावसामध्ये येत होता, आमच्या पाठीच होता. ब्रेक लावायला गेला तर गाडी सरकली. तो पडला नाही पण गाडी सरकली थोडी. तो आमचा हसून हसून एवढा जीव चाललेला कारण त्याने पूर्ण गाडी लावलेली आणि पाठीन पोलीस येऊन आम्हाला ओरडतात की भावा गाडी पुढे घे, 2-3 जण ऑलरेडी पडलेत तिकडे. सो आम्ही पटकन निघालो, पण हसणं आमचं काही थांबलं नव्हतं कारण एवढा मोठा किस्सा झालेला का हसून हसूनच आमचा जीव चाललेला. पैसा एसी घेतली बाहेर कशाला? काय कुठे गेलेस पुढे तिकडे? हाय हाय
सो बाकीचे सगळेजण आतमध्ये बसलेली. हे आहे माझा दादा आणि त्याची मिसेस आणि बाकी सगळी भावंड. खूप दिवसाने भेटलेलो. ऍक्च्युली मे महिन्यामध्ये आमचा हा भेटण्याचाच कार्यक्रम असतो, त्यामुळे खूप मजा करत होतो. भेटणं आणि रील्स न काढणं हे काही होऊ शकत नाही, त्यामुळे एक डिस्कशन चाललेलं काय करायचं कसं काय करायचं, आणि भेटणं बोलणं बाकीचे काय किस्से बाकी कोण कोण नाही आलेत हे सगळं बोलणं चाललेलं. तोपर्यंत रील्स काढण्यासाठी सगळे तयारी करत होते. ऑब्व्हियसली सगळेजण भेटले आणि रील्स नाही काढली असं कधी होईल का. सो लेट्स सी. रील्स वगैरे काढून झालेलं, जेवण वगैरे झालेलं आणि काय अवस्था केलेली टेबलची बघा. फुल फिनिश करून झालेलं. वाट लावली सगळी टेबलची. कौन है ये लोग, कहां से आते हैं? झाले चला आता घरी. काय ते जेवण काय ते कढी. पार्टी वगैरे करून झाली, मस्तपैकी जेवलो, एन्जॉय केलं, रील्स काढल्या, खूप 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 मजा केली. खूप दिवसांनी भेटलो सगळेजण. सो ह्या भावाला आम्ही सोडायला आलो, त्याची बाईक पार्क होती इथे त्यामुळे. आणि अजून एक आत्याचा मुलगा येणार होता भेटायला, त्याला मिस झाली पार्टी, काहीतरी पर्सनल रिझन होतं त्याचं, त्यामुळे तो आला नाही. सो हा बघा आता येतोय भेटायला. सो आम्ही त्याला भेटलो आणि लवकर घरी जायचं होतं कारण पाऊस नव्हता, तसं आम्ही बोललो लवकर घरी जावं, इकडनं 1-1.5 तास तरी लागणार होता, त्यामुळे आम्ही घरी गेलो. ज्यांनी माझा फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर प्लीज गो बॅक टू माय चॅनल, लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्स फॉर वॉचिंग.